नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सर्व पुसदकर एकाच नावाने किंवा एकाच विषयाला धरून बोंब करत आहे। असा विषय म्हणजे कचरा गाडी घंटा गाडी। शासन प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करते ते फक्त कचरा संकलित करणं आणि त्याचं विघटन करून ते मार्गी लावणं, परंतु नगरपालिका हे तेवढ्या तत्परतेने करत आहे की नाही हाच प्रश्न इथे मोठा उद्भवतो। असो, तोही प्रश्न महत्त्वाचा आहे, परंतु ज्या घंटा गाडीची कचरा गाडी कचरा वाहतूक करते, कचरा संकलित करते, खरं तीच जिवंत आहे का किंवा तीच त्याच्या योग्य स्थितीमध्ये आहे का हा प्रश्न निर्माण होतो। आणि तो प्रश्न उजागर करण्यासाठी आम्ही चक्क नगरपालिका हद्दीमध्ये आलेलो आहे। तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, तुम्ही हसू हसू पोट दुखून घ्याल। असं म्हणजे की जी कचरा गाडी घंटा गाडी आहे, जी कचरा संकलित करते, त्याचे चक्क टायर हे गायब आहे। आता का माहित कोणत्या चोट्यानं म्हणा किंवा नगरपालिकेच्या कार्यकर्त्यानं म्हणा की खुद्द मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशानं हे चाक गायब झाले असावे। बरं, चला जवळ येऊन जा, आणखी तुम्हाला थोडं डीप मध्ये दाखवतो। आता ही गाडी आहे, कचरा दाखवून द्या एकदा, कचरा संकलित केलेला, हे कचरा संकलित केलेला गाडी आहे, बघून घ्या पूर्ण। याच ठिकाणी आता हे प्रभाग क्रमांकही दाखवू, परंतु जी गाडी आहे गाडीला चाक पाहिजे, जे कचरा आहे ते डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी, परंतु इथे बघतो काय आपण कोणत्याच प्रकारचे गाडीला चाक नाही। बरं, एक अंदरही येऊन पहा, अंदरची स्थिती पहा तुम्ही, तुम्हाला आणखीही तुम्ही हसून लोटपोट व्हाल की अंदरचे जे कचरा आहे, जे धुड्ड आहे, जे धूळ आहे, ती जर पाहून आपण विचार केला तर कमीत कमी 15 दिवस ते 1 महिना झाला असावा ही गाडी इथेच पडून असेल असा माझा अंदाज आहे गाडीच्या कंडिशनवरून। बरं, आणखी समोर येऊन जा, आता प्रभाग क्रमांक दाखवून देऊ आपण। आता या ठिकाणी आहे प्रभाग क्रमांक 8 नगर परिषद पुसद। आता गाडीचा नंबरही दाखवून देऊ, MH29BE 2170। आता हे आपण कारनामा दाखवत आहे, जे नगरपालिकेची हद्द आहे, जे प्रेमाइसेस आहे त्यामध्ये जी असलेली गाडी आहे त्याच्याच माध्यमातून। बरं, हे 2 चाक झाले, आणखीही तुम्हाला हास्यास्पद बाबाशी की बरं थोडं दाखवून द्या। हे नगरपालिकेच्या कचरा गाडीची कंडिशन आहे, ही त्याची परिस्थिती आहे की जे कर्मचारी आहेत त्यांना गाडी ही ढकलावी लागते। म्हणजे एवढा भोंगळ कारभार, एवढा भयानक परिस्थिती ही नगरपालिकेची झालेली आहे। याहूनही सत्य परिस्थिती आता आपल्या हाती काय लागणार। माननीय मुख्याधिकारी साहेब, आता त्यांच्याही ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो, परंतु मुख्याधिकारी साहेब हे नाहीच आहे। आता त्यालाही आपण काय करणार। आता कारवाया आहे, मीटिंग आहे, बाहेरगावीचे दौरे आहे असं सांगून न जाणू मुख्याधिकारी साहेब खरंच घरी राहते की खरंच मीटिंगला जाते हा प्रश्न सामान्य पुसदकरांना पडलेला आहे। परंतु हसायची बाब अशी, एकीकडे आपण बघितलं की चक्क कर्मचारी वर्ग जे घंटा गाडीला धक्का मारत आहे आणि गाडी चालू करत आहे, म्हणजे एवढी दयनीय परिस्थिती अवस्था ही नगरपालिकेची झाली आहे। बरं, आपण वापस मुद्द्यावर येऊ। बरं, आता आपण बघितले होते हे जे 2 चाक आहे, हे 2 चाक बंद अवस्थेमध्ये असलेले, म्हणजे चक्क गायब। उर्वरित 2 चाक बघू, आता 2 चाक तरी ठेवलेले आहे का। आणि इथेही तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल का बरं, इथेही बघून घ्या, हे सुद्धा चाक गायब झालेला आहे आणि समोरचा सुद्धा चाक गायब झालेला आहे। आता याहून भयानक परिस्थिती काय म्हणावं आपण की जी नगरपालिकेची प्रभाग क्रमांक 8 ची गाडी आहे, ती गाडीच कोणतरी त्याचे चाक आहे विकून खाल्लेले आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे। आणि याकडे कोणत्याच अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्याचे किंवा विभाग प्रमुखाचे लक्ष सुद्धा नाही। ही खूप भयानक आणि अतिशय विचित्र अशी बाब आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून उघड करत आहे आणि दाखवत सुद्धा आहे। आता हा जो कचरा आहे, हा कचरा काय माननीय मुख्याधिकारी साहेब श्री अभिजित वायकोस यांनी घरात साठवायचा की काय, किंवा जे आपलं कार्यालयाचं प्रिमाइसेस आहे त्यामध्ये एक अँटिक पीस म्हणून की बा आपण जमा केलेला आहे किती दिवसापासून, किती महिन्यापासून, असा म्हणून ते शोभेची वस्तू म्हणून ठेवायचा की काय असा प्रश्न सर्वसामान्य पुसदकरांना पडलेला आहे। आता अशाच प्रकारची अवस्था, व्यवस्था नगरपालिकेमध्ये किती गाड्यांची आहे नाही हा प्रश्नही इथे उद्भवतो। बरं, ज्याप्रमाणे स्टार्टिंगलाच म्हटलं की पुसदकर सर्वात जास्त एका विषयाने बोंबाबोंब मारत आहे, तो विषय म्हणजे कोणता, कचरा गाडी, कचरा संकलित करणे, कचरा व्यवस्थापन आणि आमच्या घरचा कचरा घेऊन जात नाही हाच प्रश्न। आणि त्याचं जिवंत उत्तर म्हणजे हे, आता कोणता चोट्टा होता की त्याने हे जे चाक आहे तेच काढून नेले। आता काही जणांचं असंही म्हणणं असेल की बुवा
जे चाक आहे ते पंक्चर झाले असावे. तर मलाही इथं प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल की चाक हे रस्त्यावर पंक्चर होतात, नाही की ठेवल्या जागी. आणि जर पंक्चर झाले असते तर ही गाडी रस्त्यावर असती, नाही की आवारामध्ये. आता माननीय जे विभाग प्रमुख आहे, ज्यांच्या अखत्यारित्या हा जो विभाग येतो, हा जो भाग येतो, ही जी घंटा गाडी येते, कचरा गाडी येते, त्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन गायब झालेले चाक लवकरात लवकर याला आणून लावावे. नाहीतर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा येऊन पाहणार की चाक आहे की नाही. आणि जर नसेल तर मग तेही भाग आम्ही विभाग प्रमुख यांच्या मार्फतच त्यांच्या तोंडातून उघड करून तुमचा तरी हिस्सा यामध्ये आहे का, आणि जर तुमच्याही वरचे जर हिस्से तुम्हाला दिले असेल तर त्यांचेही नाव आपण या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून उघड करण्याचा प्रयत्न करू. आता बाकीच्या बऱ्याच अशा गाड्या आहे, आणखी तुम्ही बघून घ्या, याही साईडला आहे की जे घंटा गाडी, कचरा गाडी मेलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येईल. आता बहुतांशी वेळी मी थोडं हास्य मजाकीच्या टोनिंग मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवला, परंतु महत्वाची बाब म्हणजे ही की चाक इथलचे गायब आहे. ही खूप भयानक आणि विचित्र बाब आहे. असो, याही बाबीचा आपण खुलासा संबंधित विभाग प्रमुख यांच्या मार्फत करणार. तुम्हीही, तुम्हाला काय वाटते, चाक गायब झाले की गायब केले, आणि गायब केले असावे तर कोणाचा किती टक्के हिस्सा यामध्ये आहे, हेही आपण आता याचं रेट जे पत्रक आहे ते तुम्हीच आम्हाला एक सांगा, कळवा. खूप सजग असे पुसतकर आहे, तुम्हाला सर्व माहित आहे. बघत राहते टाइम्स ऑफ पुसत. धन्यवाद.